मीनाक्षी व रविराज यांच्या लग्नाला 22 वर्ष झाली होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. मीनाक्षी घराची जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत होती. पती-पत्नीचे नातेसंबंध देखील अगदी चांगले होते. मीनाक्षी काही दिवसांसाठी तिच्या माहेरी लग्नानिमित्त गेलेली असते. ती खूप खुश असते. पण घरी आल्यानंतर तिच्या मुलीने वडिलांविषयीचे जे सत्य सांगितले त्यावर तर तिचा विश्वासच बसत नव्हता. पहाटे 5चा अलार्म वाजला. अलार्म बंद करून मीनाक्षीला पुन्हा झोपी जायचे होते, कारण तिला आज उठण्याचा खूप कंटाळा आला होता. पण उशिरा उठलं तर पुढच्या सर्वच कामाला उशीर होईल. मुलांना कॉलेजला जाण्यासाठी व रविराजला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल. या विचाराने मीनाक्षी लगबगीने उठली आणि सरळ बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन तिने स्वयंपाकघरात पाऊल ठेवले आणि मग कामाची सुरुवात झाली. चपातीचे पीठ मळून ठेवले. स्वतःसाठी गरम पाणी पिण्यासाठी ठेवले. गरम पाणी घेऊन ती आता पुढच्या जेवणाच्या तयारीला लागली. जेवण, नाश्ता सर्व काही तिने बनवायला सुरुवात केली. मधूनच ती रविराजकडे गेली आणि त्याला तिकडे उठवू लागली. रविराज, उठताय ना? ऑफिसला जायला तुम्हाला वेळ होईल. हे ऐकून रविराजसुद्धा पटकन उठला आणि मग स्वतःचे आवरू लागला. रविराज आणि मीनाक्षी यांच्या लग्नाला 22 वर्ष झाली होती. त्यांना एक मुलगा, त्याचे नाव सोहम होते. तो 20 वर्षाचा होता आणि दुसरी मुलगी, जिचे नाव रिया होते, ती 17 वर्षाची होती. दोन्ही मुले आता मोठे झाली होती. रविराज एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. त्याचे पॅकेज देखील अगदी चांगले होते. आर्थिक स्थिरता त्यांच्याकडे नेहमीच होती. मीनाक्षी देखील पूर्वी काम करत होती, पण मुलांकडे फारसे लक्ष देता येत नाही, मुलांना वेळ देता येत नाही, म्हणून मीनाक्षीने आपले काम सोडले होते. असे करण्यास रविराजनेच तिला सांगितलेले होते. रविराज बोलत होता की मी आता चांगल्या पगाराची नोकरी करत आहे, तर तू तुझा पूर्ण वेळ घरासाठी व आपल्या मुलांसाठी द्यावा, असे त्याला वाटत होते. मीनाक्षीला सुद्धा रविराजचे बोलणे पटते. तिला सुद्धा वाटत असते की मुलांना वेळ द्यावा, कारण हेच ते वय असतं जेव्हा मुलांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडता कामा नये. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मीनाक्षी मुलांच्याकडे आणि घराकडेच लक्ष देत होती. ती एक उत्तम गृहिणी होती. रविराज स्वतःचे आवरतो आणि नाश्ता करायला येतो. नाश्ता करून टिफिन घेऊन तो ऑफिसला जाण्यासाठी निघतो. त्यानंतर सोहमसुद्धा कॉलेजला जाण्यासाठी निघतो. अजून रिया मात्र उठलेली नसते. रियाच्या रूममध्ये मीनाक्षी जाते व तिला उठवू लागते. तेव्हा रिया सांगते की आज माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी कॉलेजला जात नाही. हे ऐकून मीनाक्षी बोलते, ठीक आहे, तू आराम कर, थोड्या वेळाने तू उठ, असं बोलून तिथून निघून जाते आणि बाकीच्या घरातील साफसफाई करण्यासाठी आवरण्यासाठी येते. तेवढ्यात तिच्या आईचा फोन येतो. आई सांगत असते की वहिनीच्या भावाचं लग्न ठरलेलं आहे. लग्न पुढच्याच 15 दिवसात आहे, तर तू लग्नासाठी नक्की ये. तुझ्या सर्व बहीण आणि भाऊ येणार आहेत. त्यानिमित्तानं तुमची सर्वांची छान भेट होईल. नाहीतर गेल्या किती वर्षापासून तुम्ही एकत्र आलाच नाहीत. त्यावर मीनाक्षी बोलते की मी घरी विचारते, मुलांचे कॉलेज वगैरे कसं काय आहे, जमते ते बघते आणि मग तुला कळवते. त्यानंतर संध्याकाळी घरातील सर्वजण एकत्र जेवणासाठी बसलेले असतात. मीनाक्षी आपल्या आईचे बोलणे रविराजला सांगते. तेव्हा असं लक्षात येतं की पुढच्या 15 दिवसात रविराजसुद्धा ऑफिसच्या कामानिमित्त बिझी असणार आहे आणि मुलांच्या परीक्षा देखील जवळ येणार असतात. त्यामुळे त्यांचे देखील अभ्यास, एक्स्ट्रा लेक्चर वगैरे चालू असतं. त्यामुळे ते देखील लग्नाला येण्यासाठी नकार देतात. हे ऐकून मीनाक्षी स्वतःच एकटं जायचं ठरवते आणि मग पुढच्या 8 दिवसानंतर आपल्या माहेरी पोचते. लग्नाच्या 2 दिवस आधी ती माहेरी जाते. 2 दिवस ती सर्वांना छान भेटते. बहीण, भाऊ, अजून काही मैत्रिणी देखील भेटतात. तिच्या सर्वांशी छान गप्पा होतात. ती खूप जास्त खुश असते. संसाराच्या जबाबदाऱ्यातून थोडं रिलॅक्स होऊन ती हे एकटेपण देखील चांगले अनुभवत असते. लग्न झाल्यानंतर ती घरी परत जाते
दुसऱ्या दिवशी घरात ते सर्व कामं आवरून मीनाक्षी आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेव्हा तिची मुलगी रिया येते आणि बोलू लागते की मम्मा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण कसं सांगू हेच कळत नाही. हे ऐकून मीनाक्षीला आता टेन्शन आलेलं असतं. आपली मुलगी आपल्याला काय सांगू पाहत आहे या विचाराने ती अस्वस्थ होऊ लागते. विचार करू लागते की आपली मुलगी कोणत्या संकटात तर नाही ना. तरी देखील मनावर संयम ठेवते आणि रियाला विचारते की बोल ना, काय झालं आहे, सांग मला. तेव्हा रिया सांगू लागते की जेव्हा तू आईकडे गेली होतीस तेव्हा पप्पांना एक लेडीसोबत मी पाहिलं आणि मी एकदा त्यांना फोनवर बोलताना सुद्धा पाहिलं. आणि जेव्हा ते फोन ठेवून बाथरूममध्ये गेले होते तेव्हा मी त्यांचा फोन कॉल्सवरून लेटेस्ट तो नंबर घेतला. तर तो नंबर सर्च करून पाहिला तर प्रणाली देशमुख नावाचा तो नंबर आहे. त्यावर मीनाक्षीला काय बोलावं हे कळतच नाही, सुचतच नाही. तरी देखील ती आपल्या मुलीला समजावू लागते की अगं, ऑफिसमधील कोणीतरी असेल, त्यामुळे तू काही जास्त विचार करू नकोस. खरं तर मीनाक्षीच्या मनात अस्वस्थता निर्माण झालेली असते, गोंधळ उडालेला असतो. ती रियाला बोलते की तू तुझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास कर. तेव्हा रिया तिथून निघून जाते. मीनाक्षी मात्र विचारात हरवून जाते. खरंच रविराज असं काही करू शकतात का? इतक्या वर्षांचा संसार, इतकं प्रेम, विश्वास, आपुलकी, इतकं सर्व असताना ते माझा विश्वासघात करू शकतील का? पण काय ते खरं आणि काय ते खोटं हे एकदा कळायलाच हवं, असं ती ठरवते. संध्याकाळी सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर ती रात्री रविराजसमोर हा विषय काढते. तेव्हा रविराज गडबडून त्याचे उत्तर देतो, प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मीनाक्षी त्याच्याशी काही फारशी बोलत नाही, पण तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि मग ते सर्व झोपी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा मीनाक्षीच्या मनात तेच विचार चालू असतात. आता ती रविराजचा पाठलाग करण्याचे ठरवते. रविराज कोठे जातो, काय करतो, कोणाशी बोलतो, काय, या सर्वाचा आता ती शोध घ्यायचे ठरवते. आणि पुढच्या 15 दिवसातच असे एक सत्य तिच्यासमोर येतं की त्याच्यावर ती विश्वासच ठेवू शकत नाही. एके दिवशी रविराज आणि ती लेडी एका हॉटेलमध्ये जात असतात. याचा ती फटकन फोटो काढते आणि घरी येते. आल्यानंतर त्याच दिवशीच रविराजला याबद्दल जाब विचारते. तेव्हा रविराज पुन्हा निर्धारपणे हे सत्यच नाही असे सांगतो. ती ऑफिसमधील वरिष्ठ बॉस आहे, तिच्यासोबत मी मीटिंगला गेलो होतो असे सांगतो. पण हे सत्य नसतं हे दोघांनाही माहीत असतं. अशा खोटारड्या माणसासोबत वाद घालण्याची इच्छा मीनाक्षीची अजिबातच नसते. त्यानंतर ती रविराजसोबत अगदी तुटकपणे वागत राहते. फारशी त्याच्याशी काही बोलत नाही. कामापुरतेच त्यांचा दोघांचा संवाद होत असतो. पती पत्नीचे नाते आता त्यांच्यामध्ये राहिलेले नसते. असे बरेच दिवस निघून जातात, पण रविराजला मात्र या कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. त्याचे नेहमीप्रमाणे सर्व काही सुरळीत चालू असतं. मीनाक्षी आता ठरवते की आपण देखील आता काम शोधायला हवं आणि त्यासाठी ती इंटरनेटचा वापर करते. सर्व ठिकाणी ॲप्लिकेशन देते. नोकरी मिळवण्याचे सर्व प्रयत्न आता तिचे चालू असतात आणि पुढच्या 1च महिन्यात तिला नोकरी मिळते, कारण तसा चांगला नोकरीचा अनुभव तिच्याकडे असतो. गेल्या काही वर्षापासून घरची जबाबदारी व मुलांची जबाबदारीसाठी जरी तिने नोकरी सोडलेली असली तरी तिला अनुभव असल्यामुळे तिला नोकरी पटकन मिळते. ती नोकरीसाठी रुजू होते. आता हळूहळू मीनाक्षीची आर्थिक परिस्थिती देखील सुधारलेली असते. ती आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेली असते. आणि मग पुढच्या काही दिवसातच ती रविराजपासून रीतसर घटस्फोट घेण्याचे ठरवते. त्यासाठी तिने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. पण पहिल्यांदा ती तिच्या मुलांसोबत याबाबत बोलते. मुले समजूतदार असतात, त्यामुळे तेही सर्व काही समजत असतात. पण जेव्हा हे रविराजला समजतं तेव्हा त्याला खूप धक्का बसतो. तो बिथरतो. मीनाक्षी असं काही कधी करेल यावर त्याचा विश्वासच बसत नाही. पण तो घटस्फोट होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करतो. पण मीनाक्षी काहीही ऐकत नाही. ती तिच्या मतावर ठाम असते. घटस्फोटासाठी त्यांना 6 महिन्याचा वेळ देण्यात येतो. त्या 6 महिन्यात रविराज अनेक वेळा मीनाक्षीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. घटस्फोट न घेण्यासाठी सांगत असतो. पण मीनाक्षी काही ऐकत नाही. कारण अशा विश्वासघात केलेल्या माणसासोबत एकत्र एका घरामध्ये राहणे म्हणजे शिक्षा समान वाटत असायचं तिला. त्यामुळे ती आपला निर्णय बदलत नाही आणि मग काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट होतो. मुले आता सज्ञान असतात, त्यामुळे न्यायालयाने सुद्धा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार
आई किंवा वडील या दोघांपैकी कोणा एकाकडे राहायला जाण्यासाठी परवानगी दिलेली असते. मुलांना आईचा लळा असतो. मुले आईसोबतच जास्त वेळ राहत असतात. त्यामुळे मुले आईसोबत राहण्याचा निर्णय घेतात. आता रविराजला कोर्टाने सांगितलेली रक्कम मीनाक्षीला द्यावी लागणार होती आणि त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च व काही रक्कम ही द्यावी लागणार असते. त्यानुसार पुढची सगळी प्रोसेस होते. मुलांची इच्छा असेल तेव्हा व रविराजला वाटेल तेव्हा ते एकमेकांना भेटू शकतात, असे न्यायालयाने सांगितलेले असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.